नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला पाव. तर शिल्लक राहिलेल्या पावांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तर या पद्धतीने जर आपण हा मसाला पाव बनवला तर हा मसाला पाव मुलं खूप आवडीने खातील आणि करायलाही एकदम सोपा असा हा मसाला पाव आहे. तर मसाला पाव बनवण्यासाठी मी इथं 3 पाव घेतलेत. तर आता त्याला मी बारीक कापून घेते. तर अगोदर मी एक पाव वेगळा केला आणि सुरीच्या सहाय्याने त्या पद्धतीने मी जे पाव आहेत तर त्याचे असे तुकडे करून घेतलेत. तर एका पावाचे मी असे 6 भाग केलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 4 केले तरीही चालतील. तर इथं मी दुसऱ्याही पावाचे याच पद्धतीने असे 6 भाग करून घेते. तर इथं मी जे 3 पाव घेतले होते त्याचे या पद्धतीने आता बारीक तुकडे करून घेतलेत. तर इथं मी गॅसवर कढई तापवायला ठेवली होती. आता त्यामध्ये मी एक छोटं वरगळ तेल घालून घेते. आणि त्याचबरोबर त्याच तेलामध्ये थोडंसं आता मी इथं बटर पण घालून घेते, म्हणजे आपलं बटर जाळणार नाही. तर मी इथं कढईमध्ये आता तेल आणि बटर असं दोन्ही मिक्स करून घेतलंय. याच्यात आता मी थोडंसं जिरं घालून घेते. आता जिरं चांगलं तडतडलं की आता याच्यात आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर इथं मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय आणि त्याला चांगलं परतून घेतलंय. कांदा लवकर शिजावा यासाठी आपल्याला याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचंय. तर इथं मी कांदा आणि मीठ याला चांगलं असं इथं परतून घेते. तर कांदा थोडासा सोनेरी रंगाचा झालाय. तर आता यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते. तर इथं मी 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि याला पण कांद्यामध्ये बरोबर परतून घेते. मोठा बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये मी आता घालून घेतलाय आणि यालाही चांगलं असं परतून घेते. तर इथं आता आपला टोमॅटो चांगला परतला गेलाय. तर आपला कांदा टोमॅटो चांगला परतला गेलाय. यामध्ये आता मी अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. त्याचबरोबर पाव छोटा चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा धनेची पावडर घातली आहे आणि 1 चमचाभर पावभाजी मसाला घातलाय. तर आता हे सगळे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. तर हे सगळे मसाले मी आता इथं मिक्स करून घेते. मसाले खाली चिकटू नये म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपला जो मसाला आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली छान अशी ग्रेव्ही तयार होईल. तर इथं मी थोडंसं पाणी घालून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. या पद्धतीने आपली छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. तर आता याच्यामध्ये मी आपण जे कापून घेतलेले पाव होते तर ते पाव मी यामध्ये आता घालून घेते. तर या पद्धतीने सगळे पावाचे तुकडे मी याच्यामध्ये घालून घेतलेत आणि याला चांगलं असं मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही ही प्रत्येक पावाला लागली गेली पाहिजे. तर या पद्धतीने मी सगळी ग्रेव्ही पावाला लावून घेतली आहे, म्हणजे सगळे पाव चांगले मिक्स करून घेतलेत. इथं आपला मसाला पाव आता बनवून तयार झालाय. तर आता हे पाव मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथं मी सगळे आपले जे मसाला पाव बनवून घेतलाय तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले.
आणि याची चव अजून वाढवण्यासाठी मी इथं एक चीजचं जे क्यूब आहे तर ते मी याच्यावर किसून घेते। चीज हे लहान मुलांना खूप आवडतं, तर या पद्धतीने सगळ्या पावावर आपल्याला हे चीज किसून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपला इथं मसाला पाव बनवून तयार झालाय। तर या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अगदी सोप्या पद्धतीने मी हा मसाला पाव बनवलाय। तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।